समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जनतेच्या विविध प्रश्नांवर जोरदार महामोर्चा काढण्यात आला। महिलांवरती वाढते अत्याचार, पेपरफुटी प्रकरणे, महागाई, भ्रष्टाचार, इंधन दरवाढ तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हा हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। या महामोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चक्काजाम आंदोलन केले। या आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केलाय। तर यावेळी आगामी काळात सरकार पडणार असल्याचा इशारा देखील दिलाय। मोर्चा तुम्ही काढला, एबीपी दिसत नाही, चक्काजाम आंदोलन सुद्धा तुम्हाला करावं लागलं, काय सांगाल या सरकारच्या विरोधात तुमची भूमिका आता काय? तुम्ही देशात आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे, सामान्य लोकांना त्याची झळ पोचते। त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे। सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे। कालही या असलेल्या पेट्रोल डिझेलमध्ये जो काही सरचार्ज आणि GST लावला जातो तो कमी केला तर जनतेला या ठिकाणी रिलीफ मिळेल, अशा प्रकारची भूमिकासुद्धा आम्ही मांडलेली आहे। मला वाटतं की फक्त जनतेच्या खिशातून पैसे काढायचे आणि देशात आणि राज्यात सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी बोली करायची, असं सध्याचा प्रकार सरकारच्या केंद्र राज्यातून चालू आहे। एका बाजूला जनता हुरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जातात। एका बाजूला जनता हुरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळत आहे, बोली लावली जाते। नगरसेवकांनी त्या ठिकाणी सदस्यांना खरेदी करण्याचा त्या ठिकाणी विक्रम केला जातो आहे। तेच पैसे जनतेसाठी वापरावे अशी प्रकारची मागणी आहे। जिल्ह्यातल्या प्रश्नातून आम्ही एवढंच सांगितलेलं आहे, 2-3 विषय सांगितलेला आहे की आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर 120 ते 130 लाख टन कांदा उत्पादन या देशामध्ये होतं। 20 लाख टनापर्यंत आपण वापरतो आणि प्रक्रिया वगैरे येतो करून 80-90%, 11 ते 12% टन फक्त कांदा या ठिकाणी निर्यात होतो, आयात होतो। मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून 80 लाख टन कांदा शिल्लक राहतो। आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरेगाव असेल, पुशेगाव असेल, खटाव असेल, लोणंद असेल, खंडाळा असेल, फलटण असेल, इथे मोठ्या प्रमाणात कांदा आहे। खंडाळ्याला कांद्याचं केंद्र आहे, तिथे सुद्धा नाफेडचं केंद्र व्हावं आणि कांदा खरेदी केला जावा अशा प्रकारची मागणी केली आहे। पाणी साठा कमी झालेला आहे, मंत्र्यांच्या अधिकारापेक्षा सामान्य जनतेला पाणी वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाण्यावर त्या नियंत्रण ठेवावं अशा प्रकारची मागणी आमची केलेली आहे। मला वाटतं की बरेच प्रश्न आहेत, परंतु सध्या या देशामधल्या बिकट परिस्थिती येणार जी आहे 1 वर्षामध्ये, ज्याचे सुतेवाज अर्थतज्ञापासून अनेक लोकांनी केलेला आहे, पण तिकडे लक्ष अजिबात नाही। भांडवलशाही विचार करून ज्या पद्धतीने सत्ता राबवली जाते याच्या विरोधात उद्रेक करण्याच्या बाबतीमधला निर्णय लोकांमध्ये आहे। मला आज आनंद आहे की आज महिलापासून अनेक लोक ह्या आंदोलनामध्ये तरुणांपासून सगळे उतरले होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देऊ की महाराष्ट्रामध्ये आता लोकांमध्ये प्रक्षोभ व्हायला लागलेला आहे आणि हा प्रक्षोभ वाढला तर 100% काही लोक म्हणतात की राजकीय नौटंकीसाठी, राजकीय फोटोसाठी हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधक करतायत। मला वाटतं की त्यांचं राजकारणाचा असलेला हा वक्तृत्वावर आम्ही निषेध करतो। विरोधक हा जनतेच्या प्रश्न उतरतो आणि तो याही पुढे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल। इतका उठा होईल की केंद्र आणि राज्य सरकारला हादरे बसतील। साहेब, माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे उद्या भाजपामध्ये प्रवेश करतात। अहिल्यानगर किसानों के गद्दारों को जूते मारो, जूते मारो। हुतारों के गद्दारों को जूते मारो, जूते मारो। किसानों के गद्दारों को जूते मारो, जूते मारो। किसानों के गद्दारों को जूते मारो, जूते
एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश पवार, निलेश भिलारे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.